वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व असते. असे म्हटले जाते की वास्तूच्या नियमानुसार काही गोष्टी केल्यास शुभफल प्राप्त होते, परंतु वास्तुशास्त्रातील काही नियम न पाळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेपासून गोष्टीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणताना ती सकारात्मक ऊर्जा देईल की नकारात्मक ऊर्जा हे देखील पाहणे गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार 5 वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुम्ही सतत आर्थिक अडचणीत सापडला असाल तर या 5 गोष्टी तुमच्या घरात ठेवा. लक्ष्मी देवीची सदैव कृपा राहील, तसेच जीवनात समृद्धी येईल. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचं कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण कासवाचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी असतो. घराच्या उत्तर दिशेला धातूपासून बनवलेले कासव ठेवावे असे म्हणतात. तसेच आयुष्यात कधीही पैशाची आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे खूप शुभ असते. असे केल्याने घरात पैसा येण्याचा मार्ग खुला होतो. घरातील आर्थिक स्थिती सुधारते. वास्तुशास्त्रात नारळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. घरातील आर्थिक चणचणी दूर करण्यासाठी नारळ ठेवणे चांगले असते. वास्तुशास्त्रानुसार घरात पिरॅमिड ठेवायला हवे. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात क्रिस्टल किंवा कोणत्याही धातूचा पिरॅमिड ठेवला तर त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. कुटुंबातील व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रात भगवान कुबेराला संपत्तीचा कारक म्हटलं जातं. कुबेराची मूर्ती घरात ठेवल्याने लक्ष्मीचा सदैव घरात वास होतो. आर्थिक समस्या सुटतात. कुबेर देवाची नियमितपणे पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे. उत्पन्नात आणि सौभाग्यात वाढ होते. ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते की आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कुबेर देवाची पूजा करायला हवी. देवघरात घंटा ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घंटेचा नाद नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, घरात सकारात्मकता आणतो आणि पूजेमध्ये लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या वेळी देवांची आरती किंवा मंत्रोच्चार करताना घंटा वाजवणे अनिवार्य मानले जाते. तर मंडळी, तुमच्या घरात या 5 पैकी कोणत्या गोष्टी आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.